नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण शेवटचे म्हणजेच प्रकरण 18वे त्रिमितीय आकार या प्रकरणातील सर्व घटकांची आज आपण माहिती घेणार आहोत। सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा, म्हणजे आपणाला हे जे त्रिमितीय आकार आहेत ते कोणते आहेत, ते कसे असतात, त्या त्रिमितीय आकाराला किती पृष्ठभाग असतात, किती कडा असतात, किती शिरोबिंदू असतात, हे आपल्याला मोजून ते लिहा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला येतो आणि त्यामुळे आपल्याला हे नीट समजून घेणं गरजेचं आहे। तर यामध्ये पहिला आहे इष्टिकाचिती। इष्टिकाचिती हा जो काही आकार आहे त्याची जी घडणी असते, घडणी म्हणजे कागदाला घड्या घालून आपण हा आकार तयार करू शकतो। मग कागदाला घड्या घालण्याची जी रचना आहे त्याला घडणी असं म्हटलेलं आहे। तर ही घडणी आहे इष्टिकाचितीची आणि याच्यापासून अशा पद्धतीचा आकार तयार होणार असतो। आपल्या घरामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पॅकिंगसाठी बॉक्सेस येतात, त्या बॉक्सेसमध्ये लहान मोठ्या आकाराचे जे बॉक्स असतात, तर ते बॉक्स जे आहेत साधारणपणे ते इष्टिकाचिती आकाराचे असतात। मग तुमचा टूथपेस्टचा बॉक्स असेल किंवा काडीपेटीचा बॉक्स असेल, अशा साबणाचा बॉक्स असेल, असे अनेक लहान मोठ्या आकाराचे छोटे पुठ्ठ्यापासून बनवलेले जे बॉक्स आपल्या घरामध्ये असतात ते या इष्टिकाचिती आकारामध्ये मोडतात। तर इष्टिकाचिती जी असते अशा प्रकारची एक घडणी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेली आहे। ही एक घडणी आहे, यामध्ये घड्या घातलेल्या आहेत आणि घड्या घालून एका जाड कागदापासून आपण इष्टिकाचिती बनवणार आहोत। तर ही इष्टिकाचिती या प्रकारे बनवली, या ज्या घड्या आहेत त्या या प्रकारे आपण जर त्याला दुमडवलं घड्यावरती तर या पद्धतीने हा इष्टिकाचितीचा आकार तयार होतो। ही इष्टिकाचिती तयार झालेली आहे। तर ही जी काही इष्टिकाचिती आपल्याला समोर दिसते, ही इष्टिकाचिती जर आपण त्याचे हे सर्व भाग एकमेकांना चिटकवले तर आपल्याला या स्वरूपाची इष्टिकाचिती जी आहे ती दिसून येणार आहे। तर या इष्टिकाचितीमध्ये पृष्ठभाग किती आहेत हे जर आपण मोजलं तर आपल्याला दिसेल हे जे काही आयत आकाराचे पृष्ठभाग आहेत हे 1, 2, 3 आणि 4, त्याचप्रमाणे हा इकडचा 5 आणि हा 6, तर हे 1, 2, 3, 4, 5, 6 पृष्ठभाग या इष्टिकाचितीला असतात। त्यानंतर कडा ज्या आहेत या इष्टिकाचितीच्या या पद्धतीने घडी घातल्यानंतर जो काही बॉक्स बनलेला आहे याला आपल्याला इष्टिकाचिती म्हणायचं आहे। तर या बॉक्समध्ये एकूण कडांची संख्या जर आपण मोजली तर कडा किती आहेत, तर ही एक कडा आहे 1, 2, त्यानंतर ही 3, 4, त्यानंतर घडी घातलेल्या स्थितीमध्ये आपण याप्रमाणे 4 कडा उभ्या, त्यानंतर या 5, 6, 7 आणि 8, त्याचप्रमाणे इकडच्या बाजूने घडी घातल्यानंतर आपल्याला या पद्धतीने कडा मोजता येतील 9, 10, 11 आणि 12। तर 12 कडा या इष्टिकाचिती आकाराला असतात। इष्टिकाचिती जो आकार आहे त्या इष्टिकाचिती आकारालाच चौकोनी चिती असं पण म्हटलेलं आहे। आत्ता जो आकार तुमच्यासमोर मी दाखवलेला आहे हा आकार या पद्धतीची घडणी म्हणजे घड्या घालून तुम्ही तयार करू शकता। इयत्ता 5वी मध्ये आपण घडणी कशी बनवतात त्याविषयी माहिती घेतलेली आहे। तर ही या प्रकारे तुमच्या समोर हा जो काही आकार मी घड्या घालून बनवत आहे हा इष्टिकाचितीचा आकार आहे आणि याला कडा किती आहेत, शिरोबिंदू किती आहेत त्यासंबंधी आपल्याला इथे पुस्तकात सुद्धा माहिती दिलेली आहे। तर आता आपण मोजलेत 12 कडा आहेत, 8 शिरोबिंदू आहेत। 8 शिरोबिंदू म्हणजे त्याचे 8 कोपरे आहेत। ज्या ज्या ठिकाणी कोन तयार होतो त्याला आपण शिरोबिंदू असं म्हटलेलं आहे। तर 8 कोपरे या ठिकाणी आपल्याला दिसून येतील। हा जो काही आकार घडी घालून आपण बनवलेला आहे याचे कोपरे जर आपण मोजले तर 1, 2, 3, 4 या बाजूने आणि या बाजूने 5, 6, 7 आणि 8, तर अशा प्रकारचे 8 कोपरे याला आहेत, म्हणजे 8 शिरोबिंदू आहेत। त्यानंतर 6 पृष्ठभाग आहेत, आयताकृती पृष्ठभाग साधारणपणे हे असतात। त्यानंतर घन जो असतो घन म्हणजे घनामध्ये सर्व बाजू ज्या आहेत त्या ठिकाणी सारख्या असतात। सर्व पृष्ठभाग जे आहेत ते ही घडणी जी आहे ती घनासाठी आपल्याला वापरता येईल। याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे 6च्या 6 पृष्ठभाग आपल्याला चौरस आकाराचे दिसत आहेत, सारख्या आकाराचे आहेत। आणि मग या घडणीला आपण या पद्धतीने घड्या घातल्यानंतर त्याच्यापासून जो काही बॉक्स आपल्याला मिळणार आहे तो बॉक्स या पद्धतीचा हा बॉक्स आपल्याला मिळणार आहे। तर हा जो काही बॉक्स आहे याच्यामध्ये सर्व बाजू, सर्व पृष्ठभाग हे आपल्याला चौरस आकारात दिसतात। अशा पद्धतीच्या या खोक्याला किंवा बॉक्सला आपल्याला घन असं म्हणायचं आहे। घन आणि इष्टिकाचितीमध्ये असणारा फरक समजून घ्या। इष्टिकाचितीमध्ये
जे पृष्ठभाग असतात ते आयत आकाराचे असतात आणि घनामध्ये सर्व पृष्ठभाग या पद्धतीने आपल्याला दिसून येईल, सर्व पृष्ठभाग जे आहेत ते याचे चौरस आकाराचे आहेत. तर हे 6 पृष्ठभाग आहेत. आपण याला जर असं उलगडवलं या घडणीला तर आपल्याला पृष्ठभाग दिसतील. हे 1, हा 2, 3, 4, 5 आणि 6 पृष्ठभाग आहेत. म्हणजे घनाला किती पृष्ठे असतात तर याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल की घनाला येथे 6 पृष्ठे असतात. त्यानंतर घनाला किती कडा असतात, कडा जर आपण या घनाच्या मोजल्या तर त्यासुद्धा आपल्याला कडा दाखवता येतील. या प्रकारे हा जो काही घन आहे तो घन कडा मोजूयात आपण. 1, 2, उभ्या कडा 3 आणि इकडची 4. त्यांचं वरच्या बाजूने 5, 6, 7 आणि 8, खालच्या बाजूने 9, 10, 11 आणि 12. म्हणजे 4 कडा आहेत. 4 उभ्या कडा आहेत, 4 वरच्या बाजू आडव्या कडा आहेत आणि 4 तळाच्या आडव्या कडा आहेत. असे एकूण 12 कडा. म्हणजे घनाला किती कडा असतात तर घनाला 12 कडा असतात असं आपल्याला सांगता येईल. यानंतर घनाला किती शिरोबिंदू असतात तर कोपरे किती आहेत, ज्या ठिकाणी कोन तयार झालेला आहे अशा पद्धतीचा हा आकार जो आहे याचे कोपरे आपण मोजू. 1, हा 2, 3, 4. त्यानंतर इकडच्या बाजूने 5, 6, 7 आणि 8. तर अशा पद्धतीने 8 शिरोबिंदू जे आहेत ते घनाला असतात. म्हणजे इष्टिका चिती आणि घन यांच्या बाबतीत आपल्याला सारखंच या ठिकाणी उत्तर मिळतंय. पहा, इष्टिका चित्र सुद्धा 12 कडा असतात, घनालाही 12 कडा असतात. इष्टिका चितीला 8 शिरोबिंदू असतात, घनालाही 8 शिरोबिंदू असतात. त्यानंतर इष्टिका चितीला 6 पृष्ठ असतात, घनालाही 6 पृष्ठ असतात. फक्त आकारामध्ये फरक आहे. इष्टिका चितीचे जे पृष्ठ असतात ते पृष्ठभाग असतात ते आयत आकाराचे असतात आणि घनाचे जे पृष्ठभाग आहेत ते सगळे चौरस आकाराचे असतात. अशा पद्धतीने या ठिकाणी हा पहिला भाग आपण समजून घेतल्यानंतर पुढच्या त्रिमितीय आकाराकडे जाणार आहोत. त्रिमिती कशाला म्हटलेला आहे ते आपण समजून घेतलं होतं मागच्या वर्षी. तर पुन्हा एकदा बघा की ज्या गोष्टीला लांबी, रुंदी आणि जाडी असते अशा पद्धतीने तयार होणाऱ्या त्या वस्तूला आपल्याला त्रिमितीय आकार असं म्हणायचं. जेव्हा ही जी घडणी आहे ही सपाट असते तेव्हा ही द्विमितीय आहे, कारण हिला फक्त लांबी आणि रुंदी आहे. परंतु जेव्हा याला आपण घड्या घालून अशा पद्धतीने त्याचा बॉक्स बनवू तेव्हा मात्र ही जी वस्तू तयार झालेली आहे ही त्रिमितीय आकार आहे, कारण याला लांबी, रुंदी आणि जाडीसुद्धा आहे किंवा उंचीसुद्धा आहे. आणि म्हणून घडी घातल्यानंतर तयार होणारा हा आकार हा त्रिमितीय आकार आहे. घडी काढल्यानंतर त्या ठिकाणी हा द्विमितीय आकार त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. द्विमितीय म्हणजे 2 बाजू मोजता येणारा आकार आणि त्रिमितीय आकार म्हणजे ज्याच्या 3 बाजू आपल्याला मोजता येतात त्या आकाराला त्रिमितीय आकार म्हणायचे. हे 3 बाजू असतात, लांबी, रुंदी आणि उंची किंवा जाडी. तर यानंतर पुढचा घटक पुस्तकामध्ये जो दिलेला आहे तो आहे पहा त्रिकोणी चिती. तर त्रिकोणी चिती कशाला म्हटलेला आहे, त्रिकोणी चिती कशी तयार करायची हे आपल्या पुस्तकातही दिलेलं आहे. या पद्धतीने आकार आपण जर कापून घेतला कागदावरती, जाड कागदावरती, तर आपल्याला ही त्रिकोणी चिती जी आहे ती बनवता येणार आहे. पहा, तर हा आकार याप्रमाणे मी कापलेला आहे आणि या आकाराला 1, 2, 3 हे 3 पृष्ठभाग जे आहेत ते आपल्याला आयत आकाराचे दिसत आहेत आणि हे 2 पृष्ठभाग, खालचा आणि वरचा, हे 2 पृष्ठभाग जे आहेत ते त्रिकोण आकाराचे आहेत. तर हा जो आकार आहे याला आपण जेव्हा अशा पद्धतीने घडी घालणार आहोत, घडी घातल्यानंतर जो आकार बनलेला आहे याला त्रिकोणी चिती असं म्हणलेलं आहे. पहा, हा आकार नीट पहा लक्षपूर्वक. असा हा जो काय आकार बनलेला आहे माझ्या हातामध्ये दिसतोय हा त्रिकोणी चितीचा आकार आहे, जसा इथे दाखवलेला आहे. तर या त्रिकोणी चितीमध्ये खालचा पृष्ठभाग आणि हा वरचा पृष्ठभाग हा त्रिकोण आकाराचा आहे, म्हणून याला त्रिकोणी चिती असं म्हटलेलं आहे. ही घडणी आहे त्याची, ती कापून कागदावर आपण या पद्धतीची त्रिकोणी चिती बनवू शकतो. पहा, ही अशी ठेवलेली आहे साधारणपणे. अशी ठेवल्यानंतर हा पेन्सिलीने दाखवतो हा त्याचा खालचा तळाचा पृष्ठभाग आहे आणि हा वरचा पृष्ठभाग आहे. तर तळाचा आणि वरचा पृष्ठभाग त्रिकोणी आकाराचा आहे म्हणून या चितीला त्रिकोणी चिती असं म्हटलेलं आहे. तर बाजूंचे पृष्ठभाग कोणत्या आकाराचे आहेत तर या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला म्हणता येईल की 3 पृष्ठभाग. हा जो पृष्ठभाग दिसतोय तुम्हाला हा आयत आकाराचा आहे 1, त्यानंतर हा सुद्धा आयत आकाराचा आहे आणि हा सुद्धा आयत आकाराचा. हे 3 पृष्ठभाग आयत आकाराचे आहेत. त्याचप्रमाणे तळाचा आणि वरचा हे मात्र त्रिकोण आकाराचे आहेत. तर बाजूंचे पृष्ठभाग कोणत्या आकाराचे आहेत याचं उत्तर तुम्हाला मिळालं की 3 पृष्ठभाग आयत आकाराचे आहेत आणि 2 पृष्ठभाग त्रिकोण आकाराचे आहेत. अशा आकृतीला त्रिकोणी चिती असे म्हणतात. त्रिकोणी चितीला कडा किती, कडांची संख्या जर आपण मोजली तर उभ्या कडा 3 आहेत. 1, त्यानंतर ही 2 पूर्णपणे आणि इकडची ही 3. त्यानंतर वरच्या बाजूने 4, 5 आणि 6, खालच्या बाजूने 7, 8 आणि 9. म्हणजे कडा ज्या आहेत, कडा या ठिकाणी 9 आहेत.
शिरोबिंदू किती आहेत, कोपरे किती आहेत, तर 1 2 3 वरच्या बाजूला 3 कोपरे आहेत, खालच्या बाजूला 1 2 3 म्हणजे असे 3 आणि 3 6 शिरोबिंदू त्या ठिकाणी आहेत. आणि पृष्ठ 1 2 3 4 आणि 5 5 त्याचे पृष्ठ आहेत पहा. तर कडा 9, शिरोबिंदू 6 आणि पृष्ठ 5 हे या त्रिकोणी चितीच्या आकाराला आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्रिकोणी चिती त्याची ही घडणी आहे. म्हणजे कागदावर आपण या पद्धतीने कापून घेतल्यानंतर जाड कागद जर असेल तर त्याला या प्रकारे घड्या घातल्यानंतर हा जो आकार तयार झालेला आहे याला त्रिकोणी चिती असं म्हटलेलं आहे. या त्रिकोणी चितीमध्ये तळाचा पृष्ठभाग आणि वरचा पृष्ठभाग हे त्रिकोणी आकाराचे आहेत, म्हणून या आकाराला त्रिकोणी चिती असं म्हटलेलं आहे. आता चिती आणि सूची हे जे दोन आकार आहेत त्यातला फरक आपण पुढे समजून घेणारच आहोत. जेव्हा तळाचा पृष्ठभाग आणि वरचा पृष्ठभाग ज्या ठिकाणी पहा हा जो आकार मी आता बनवला होता या आकारामध्ये तळाचा पृष्ठभाग आणि वरचा पृष्ठभाग हे दोन्ही पृष्ठभाग सारख्या आकाराचे आहेत. म्हणजे तळ त्रिकोणी आकाराचा आहे. जर असं ठेवलं तर यामध्ये तळ त्रिकोणी आकाराचा आहे आणि त्याचं जे काही वरचा पृष्ठभाग आहे तो सुद्धा त्रिकोणी आकाराचा आहे. हा वरचा पृष्ठभाग त्रिकोण आणि खालचा तळाचा पृष्ठभाग सुद्धा त्रिकोण आहे. अशा पद्धतीच्या आकाराला चिती असं म्हटलेलं आहे. आणि मग याचं नाव कशावरनं ठरतं तर तळाचा पृष्ठभाग ज्या आकाराचा असेल त्या आकारावरनं त्याचं नाव ठरतं. तळाचा पृष्ठभाग हा त्रिकोणी आहे म्हणून याला त्रिकोणी चिती असं म्हटलेलं आहे. तळाचा पृष्ठभाग आणि वरचा पृष्ठभाग ज्या आकारांचा सारखा असेल त्या आकारांना चिती असं म्हणतात. आणि ज्या आकारामध्ये वरच्या बाजूला सुईप्रमाणे टोक निघालेला असेल त्या आकाराला सूची असं म्हणतात. सुईप्रमाणे टोक असल्यास त्याला सूची असं म्हणायचंय. आणि वरचा आणि खालचा पृष्ठभाग जर सारखा असेल तर त्या आकाराला चिती असं म्हणायचंय. यानंतर पुढचं आहे वृत्तचिती. वृत्त म्हणजे गोल, दंडगोल जो आहे पहा. वर्तुळाकार तळ असलेला एक डबा तुम्ही पाहिला आहे का? डबा हे वृत्तचितीचे सर्व परिचित उदाहरण आहे. अशा प्रकारचे डबे आपल्या घरामध्ये खूप असतात ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू भरून ठेवतो. तर असा डबा जो आहे त्या डब्याच्या आकारामध्ये आपल्याला हा जर बनवायचा असेल तर कागदावरती कागदाचा या प्रकारचा एक आयताचा तुकडा जर आपण घेतला, आयत घेतला आणि कापून आणि त्याला या प्रकारे आपण त्याचे जे दोन तोंड आहेत ते जर चिटकवले एकमेकांना तर हा पोकळ वृत्तचित्र तयार होते. पायामध्ये खालची आणि वरची बाजू मोकळी आहे. म्हणजे हा जो आयत आहे याला आपण असं गोल बनवलेला आहे म्हणजे वक्र पृष्ठभाग तयार झालेला आहे. हा असा वक्र पृष्ठभाग इथे तयार झालेला दिसतो. म्हणजे या वृत्तचिती आकारामध्ये पृष्ठभाग जो एक आहे तो असा गोल केलेला आहे. हे जर चिटकवलं आपण तर आपल्याला या पद्धतीने ही एक नळीसारखा भाग तयार होईल. हा जो नळीसारखा भाग आहे याला आपण वृत्तचिती असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये तळ वर्तुळाकार असल्याने याला वृत्तचिती, वृत्त म्हणजे वर्तुळ. बंदिस्त वृत्तचितीला 2 वर्तुळाकार सपाट पृष्ठे व 1 वक्रपृष्ठ असते. वृत्तचितीला 2 वर्तुळाकार कडा असतात, एकही शिरोबिंदू नसतो. तर या पद्धतीने हा जो काही ही जी वृत्तचिती बनवलेली आहे ही कशी बनवलेली आहे त्याचं वर्णन तुमच्या हे करून पहा. याच्यामध्ये दिलेलं आहे पहा. या ठिकाणी अगदी व्यवस्थित पद्धतीने कृती दिलेली आहे. असं आपण कार्डशीट पेपरवर जर आपण ते कापून याप्रमाणे केलं तर आपल्याला वृत्तचितीचा आकार बनवता येणार आहे. तर इथे हे पेज नंबर तुमचं 94 94 नंबरवर तुमच्या पुस्तकामध्ये ही वृत्तचिती कशी बनवायची त्याबद्दल कृती दिलेली आहे. तर याप्रमाणे पहा मी हा दंडगोल किंवा वृत्तचिती बनवलेली आहे परंतु त्याला तळ आणि वरचा भाग मोकळाचा आहे त्यामुळे ही बंद नसलेली अशा पद्धतीची वृत्तचिती आहे. याला जर बंद करायचं असेल तर आपल्याला कागदावरचे असे 2 प्रकारचे वर्तुळ याला या ठिकाणी वरच्या बाजूने वर्तुळाकृती सपाट पृष्ठभाग लावावा लागेल आणि त्याच पद्धतीचा एक सपाट पृष्ठभाग मला या पद्धतीने खालच्या बाजूने सुद्धा त्याला लावावा लागेल. म्हणजे जेव्हा मी दोन्ही बाजूने त्याची तोंड असे वर्तुळाकार सपाट पृष्ठभागाने बंद करील तेव्हा हा जो काही भाग तुमच्यासमोर मी दाखवतोय हा आहे वृत्तचिती किंवा दंडगोल. पहा याचे दोन्ही खालचे आणि तळाचा आणि वरचा पृष्ठभाग मी एका गोलाकार अशा सपाट पृष्ठभागाने झाकून टाकलेला आहे. या स्थितीमध्ये जी वृत्तचिती असते याला 3 पृष्ठभाग आहेत. पहा हा जो काही तळाचा पृष्ठभाग आहे हा वर्तुळाकार आहे. त्याचप्रमाणे हा वरचा जो पृष्ठभाग आहे हा सुद्धा वर्तुळाकार आहे आणि हा वाकवलेला म्हणजे वक्र केलेला अशा पद्धतीचा एक वक्रपृष्ठ आणि 2 वर्तुळाकार सपाट पृष्ठे अशा एकूण 3 पृष्ठभाग या वृत्तचितीला आहेत. याला कुठेही कोपरा निघालेला नाही आहे त्याच्यामुळे या ठिकाणी याला शिरोबिंदू नाही आहे. त्यानंतर याला कडा ज्या आहेत पहा ही एक कडा आहे खालच्या बाजूची ही वर्तुळाकार कडा आणि त्याच पद्धतीने ही वरच्या बाजूची सुद्धा वर्तुळाकार कडा.
तर अशा प्रकारचा हे वृत्तचिती जी आहे ती आपण याप्रमाणे तयार करून पाहू शकतो. पहा, ही वृत्तचिती तयार झालेली आहे जी माझ्या हातामध्ये दिसते. वृत्तचितीला काय काय असते पुन्हा पहा. वृत्तचितीला 3 पृष्ठभाग असतात. बंद असणाऱ्या वृत्तचितीला खालून आणि वरून वर्तुळाकार सपाट पृष्ठभागाने तिला जर बंद केला आपण तर त्याला 3 पृष्ठभाग आहेत. 2 पृष्ठभाग या पद्धतीचे हे वर्तुळाकार पृष्ठभाग आहेत आणि हा तिसरा पृष्ठभाग जो वक्र केलेला आहे म्हणजे याला वक्रपृष्ठ असं म्हटलेलं आहे. वाकून एका ठिकाणी आपण ते चिटकवलेलं आहे. अशा पद्धतीचा हा भौमितिक आकार याला वृत्तचिती असं म्हणायचं आहे. आपल्या घरामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे डबे हे या वृत्तचितीचं उत्तम उदाहरण आहे. तर हे कसं बनवायचं आहे हे सुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही हा आकारसुद्धा तयार करू शकता. यानंतर पुढचा जो काही भाग आहे ज्यामध्ये सूची असं म्हटलेलं आहे. तर सूची आत्ता सांगितल्याप्रमाणे आपण इथे एक गंमत सांगा पाहू असं म्हटलंय. याच्यामध्ये पहा, कॅरम खेळताना तुम्ही त्यातील सोंगट्यांची चवड चित्रात दाखवल्याप्रमाणे रचता. कॅरमच्या ज्या काही सोंगट्या आहेत असे गोल आकाराच्या असतात. त्या जर एकमेकावर अशा रचल्या आपण तर त्याचा आकार जो बनतो तो असा वरून खालपर्यंत हा आकार जो बनलेला आहे एकच सगळ्यांचा मिळून तो आकार म्हणजे सुद्धा वृत्तचिती आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. यानंतर पुढचं सूची जी आहे पहा, सूचीमध्ये याप्रमाणे तळाचा पृष्ठभाग ज्या आकाराचा असेल त्यावरनं सूचीला नाव मिळतं. तर इथे चौकोनी सूची आणि त्रिकोणी सूची आपल्याला तयार करून दाखवलेली आहे. तर ही चौकोनी सूचीची घडणी आहे पहा, जशी इथे दाखवलेली ही घडणी मी कागदावर कापलेली आहे. याची ही जी काही टोकं आहेत ती आपण एकत्र या पद्धतीने जेव्हा असं मिळवणार पहा तेव्हा अशा पद्धतीची ही चौकोनी सूची आपल्याला या ठिकाणी तयार झालेली दिसून येईल. तर ही चौकोनी सूची आहे कारण याचा तळाचा पृष्ठभाग हा चौकोन आकाराचा आहे. हा आकार तळाचा पृष्ठभाग हा चौकोन आकाराचा आहे आणि त्याची जी उभी पृष्ठ आहेत ते मात्र त्रिकोण आकाराचे आहेत. हा त्रिकोण आकार आहे पहा. हा एक हे असं एकमेकाला जोडून अशा पद्धतीने त्याचं वरती टोक निघतंय आणि म्हणून या आकाराला आपल्याला सूची म्हणायचे. सुईप्रमाणे वरचा टोकदार भाग असतो आणि त्याची उभी पृष्ठे त्रिकोण आकाराची असतात. अशा आकाराला सूची असं म्हणायचे. सूचीमध्ये तळाचा पृष्ठभाग ज्या आकाराचा असेल त्याच्यावरून त्याला नाव दिलं जातं. तर या सूचीला आपण म्हणणार आहोत तळ जो आहे तो चौकोन आकाराचा आहे म्हणून याला चौकोनी सूची असं म्हणणार आहोत. तर या चौकोनी सूचीला एकूण किती पृष्ठभाग आहेत तर हे 1 आणि हे उभे पृष्ठ जे आहेत ते 4 असे 5 पृष्ठभाग आहेत. या 5 पृष्ठभागामध्ये 4 पृष्ठभाग त्रिकोणी आकाराचे असून 1 चौकोनी आकाराचा आहे. यानंतर याला किती शिरोबिंदू आहेत ते जर आपण मोजलं तर वरचा 1 शिरोबिंदू आणि खालचे हे 1 2 3 4 अशा पद्धतीचे याला 5 शिरोबिंदू आहेत. कडा ज्या आहेत त्या जर मोजल्या आपण तर कडा पहा या पद्धतीने हा आकार हातात धरल्यानंतर तो काही चिटकवलेला नाही त्यामुळे तो निसटतोय पहा. तुम्ही जर याला चिटकवलं व्यवस्थित तर तुम्हाला चिटकवलं का नाही तर ते तुम्हाला कळावं त्याची घडणी कशी असते म्हणून हे फक्त एकत्र केल्यानंतर हा आकार चिटकवल्यानंतर हा आकार तयार होणार आहे. तर याचे जे कडा आहेत कडा आपल्याला दिसत आहेत पाया ही एक पहिली कड ही दुसरी तिसरी चौथी या 4 कडा तळाच्या कडा आहेत आणि उभं धरल्यानंतर त्याला या ठिकाणी आपल्याला कडा दिसतील त्या सुद्धा 4 आहेत म्हणजे खालपासून वरपर्यंत जाणाऱ्या या कडा आपल्याला या पद्धतीने 5 त्यानंतर ही 6 5 6 7 आणि 8 तर अशा 8 कडा या चौकोनी सूचीला आहे. तर चौकोनी सूचीची ही घडणी आहे ती सुद्धा या ठिकाणी कशी बनवायची त्याचा आकार इथे दिलेला आहे. यानंतर पुढची जी सूची आहे ती आहे त्रिकोणी सूची. तर ही त्रिकोणी सूची आहे पहा या पद्धतीने त्याची जी घडणी आहे ती आपल्याला तयार करता येईल. त्रिकोण रचना आहे ही एकमेकाला जोडल्यानंतर याचा तळाचा पृष्ठभाग हे खालचा पृष्ठभाग आहे हा याप्रमाणे ठेवला आपण याला तर वरती टोक दिसते निघालेलं. तळाचा पृष्ठभाग त्रिकोणी आकाराचा आहे म्हणून याला त्रिकोणी सूची असं नाव दिलेलं आहे. त्रिकोणी सूची. तर त्रिकोणी सूचीला सुद्धा त्या ठिकाणी आपण जर मोजले तर 1 2 3 आणि 4 पृष्ठभाग आहेत. हे 4ही पृष्ठभाग त्रिकोण आकाराचे आहेत. 1 2 3 4 तळाचा पृष्ठभाग पण त्रिकोणी आहे आणि त्याचप्रमाणे जे उभे पृष्ठ आहेत ते सुद्धा त्रिकोणी आकाराचे आहेत. तर अशा पद्धतीच्या आकाराला काय म्हणायचं त्रिकोणी सूची. तर यामध्ये शिरोबिंदू किती आहेत 1 2 3 आणि 4 शिरोबिंदू आहेत. कडा किती आहेत 1 2 3 या तळाच्या कडा आहेत. त्याचप्रमाणे उभ्या कडा जर मोजल्या आपण तर ही 4 त्यानंतर ही 5 आणि ही 6 तर 6 कडा आहेत.
कडा, शिरोबिंदू व पृष्ठे यांची संख्या आपण या ठिकाणी पाहिली की इथे आपल्याला 6 कडा दिसत आहेत, शिरोबिंदू जे आहेत 1 2 3 आणि 4 शिरोबिंदू दिसत आहेत आणि पृष्ठे जी आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी 4 पृष्ठ आहेत. तर अशा पद्धतीने या आकारामध्ये आपण तो आकार कसा बनवायचा त्याची जी घडणी आहे ती घडणी अशी कागदावर कार्डशीट पेपरवर तयार करून आपण हा आकार तयार करू शकतो. यानंतर पुढे जो आकार आहे तो आहे शंकू. आईस्क्रीमचा कोन जो असतो पहा, ज्यामध्ये आईस्क्रीम भरलेली असते किंवा विदूषकाची टोपी जी असते, हा आईस्क्रीमचा कोन आहे. हा भरून वरचा भाग गोल त्याला बंद केलेला असतो, म्हणजे हा बंद असलेला शंकू आहे आणि हा खुला शंकू आहे. म्हणजे ही जी टोपी आहे जशी आपण वाढदिवसाला घालतो किंवा विदूषक घालतो डोक्यामध्ये, तशा प्रकारची टोपी जी आहे याच्यावरती टोक निघालेला आहे. तर हा अशा प्रकारचा जो आकार असेल या आकाराला शंकू असं म्हटलेलं आहे. शंकूच्या टोकाला शंकूचा शिरोबिंदू म्हणतात पहा. हा याप्रमाणे हा जो वरचं टोक आहे याला शिरोबिंदू असं म्हटलेलं आहे. त्यानंतर हे वाकवलेलं असं पृष्ठ असतं याला गोल केलेलं पृष्ठ, ज्याला वक्र पृष्ठ असं म्हटलेलं आहे. एक वर्तुळाकार सपाट पृष्ठ असते व एक वर्तुळाकार कड असते. शंकू जो असेल त्या शंकूला या पद्धतीने शंकूचा आकार कागदावर कापून, वर्तुळ जर आहे ते पहा, हा शंकूचा आकार कागदावर कापून तो मी बनवलेला आहे. तर हा शंकू सध्या जो दिसतोय हा बंद नसलेला शंकू आहे, हा मोकळा शंकू आहे. म्हणजे याची ही कडा जी आहे ती वर्तुळाकार कडा आहे आणि एकच कडा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल पहा. त्याला वर्तुळाकार असलेली एक कडा असते, एक वर्तुळाकार सपाट पृष्ठ असते व एक वर्तुळाकार कड असते. सपाट पृष्ठ जे आहे याला पृष्ठभाग 2 असतील पहा. एक तुमचं हे वक्र पृष्ठ आहे वाकवलेलं आणि खालच्या बाजूला जर आपण त्याला या पद्धतीने त्याचा वरचा भाग असा जर वर्तुळाकार आकाराने तो बंद केला तर हा आकार बंद असलेला शंकू आहे, म्हणजे भरलेला आईस्क्रीमचा कोन. किंवा हा जर नसेल, तळ नसेल त्याला, तर हा मोकळा असलेला शंकू आहे. तर या दोन्ही स्थितीमध्ये आपल्याला त्याचे जे काही भाग आहेत ते सांगता आले पाहिजेत. या बंद असलेल्या स्थितीमध्ये याला 2 पृष्ठभाग आहेत, एक वर्तुळाकार पृष्ठ आहे आणि हे एक वक्र पृष्ठ आहे. असे 2 पृष्ठ आहेत. एक कडा आहे पहा, ही वर्तुळाकार कडा आहे आणि वरच्या टोकाला या ठिकाणी त्याचं जे टोक आहे ते काढलेलं आहे. तर अशा पद्धतीचा हा एक शिरोबिंदू आहे वरच्या बाजूला इथे असणारा हा शिरोबिंदू, वरचं एकच कोपरा जो आहे एकच बनलेला आहे. तर अशा पद्धतीचं बंद नसलेल्या शंकूला एक वक्रपृष्ठ आणि एक वर्तुळाकार कड असते, परंतु सपाट पृष्ठ नसते. म्हणजे हा जो शंकू आहे बंद नसलेला, याला वर्तुळाकार सपाट पृष्ठ लावले, हा बंद शंकू आहे, हा बंद शंकू आहे. आणि हे सपाट पृष्ठभाग जर नसेल त्याला, तर या शंकूला काय म्हणतात, आणि बंद नसलेल्या शंकूला एक वक्रपृष्ठ आणि एक वर्तुळाकार कड असते, परंतु सपाट पृष्ठ नसते. हा जो शंकू आहे हा बंद नसलेला शंकू आहे, याला कड आहे वर्तुळाकार आणि हे एकच पृष्ठ आहे जे वक्रपृष्ठ आहे आणि एक शिरोबिंदू आहे. तर अशा पद्धतीने इथे शंकू या भागाबद्दल आपल्याला माहिती घेता येईल. शंकू कसा तयार करायचा त्याची पण इथे कृती दिलेली आहे. कागदावर वर्तुळ काढून त्याचा ठराविक हिस्सा हा भाग कापून घ्यायचा आहे आणि हा भाग कापलेला भाग जो आहे तो असा एकमेकाला जवळ आणून चिटकवला की अशा प्रकारचा शंकूचा आकार तयार होतो. त्यानंतर शेवटचा जो काही त्रिमितीय आकार आहे तो आहे गोल. गोल म्हणजे घरामध्ये बनवलेला लाडू असेल किंवा खेळायचा चेंडू असेल किंवा आपण जो गोळा फेकतो त्यामध्ये धातूचा गोळा जो असतो पहा तो गोळा असेल, तर हे सगळे गोलचे उदाहरणं आहेत. जो भरलेला असतो आतून भरीव असतो अशा पद्धतीचा आकार जो असेल त्याला गोल असं म्हटलेलं आहे. गोलाला एकच वक्राकार पृष्ठ असते, गोलाला कडा किंवा शिरोबिंदू नसतात. गोल जो आहे सर्व बाजूने आपल्या हाताला गोल जाणवतो, त्याच्यामुळे त्या गोल असणाऱ्या त्या वस्तूला या ठिकाणी आपल्याला कोणत्याही बाजूने कड असत नाही आणि म्हणून हा जो आकार आहे याला फक्त एक वक्रपृष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. त्याला कड नाही आहे आणि त्याला शिरोबिंदू सुद्धा नाही. शिरोबिंदू म्हणजे ज्या ठिकाणी कोपरा तयार होईल तर ते कोपराच नाही, त्याच्यामुळे गोल असणाऱ्या या आकाराला फक्त एक पृष्ठ आहे, कडा नाहीत आणि शिरोबिंदू सुद्धा नाहीत. तर आत्ता आपण जी माहिती पाहिली पहा त्या माहितीवर आधारित असणारा हा सराव संच 41 जो आहे तो इथे दिलेला आहे. एकच सराव संच या पूर्ण प्रकरणावर दिलेला आहे, ज्यामध्ये आकार दाखवले, त्याची आकृती दाखवली आकारांची, त्याची पृष्ठ लिहायची आपल्याला, शिरोबिंदू लिहायचे आणि कडा लिहायच्या. तर वृत्तचिती जी असेल या वृत्तचितीमध्ये आपल्याला पृष्ठ जे आहेत ते 3 पृष्ठ आहेत, खालचा वरचा 2 सपाट वर्तुळाकार पृष्ठ आणि हे वक्रपृष्ठ. शिरोबिंदू आता या वृत्तचितीमध्ये कोपरा नाही आहे पा बनलेला कुठेच, त्याच्यामुळे शिरोबिंदू नाही, त्याला आपण डॅश करू. कडा ज्या आहेत 2 कडा आहेत वर्तुळाकार, एक खालच्या बाजूला ही कडा आहे आणि ही वरच्या बाजूला, तर याला कडा 2 आहेत. वृत्तचितीमध्ये आपल्याला याप्रमाणे लिहू शकतो. शंकू आत्ताच सांगितल्याप्रमाणे पृष्ठ जे आहेत
जर तो तुमचा बंदिस्त शंकू असेल तर त्याला 2 पृष्ठ आहेत, त्यानंतर त्याला शिरोबिंदू वरच्या बाजूचा एक शिरोबिंदू आहे आणि त्याला एक वर्तुळाकार कड आहे। जर हा शंकू बंदिस्त नसेल, बंद नसेल तर त्याचे पृष्ठ कमी होतील पाहिजे, 1 1 1 असं म्हणता येईल। आणि बंदिस्त असल्यास हा बंदिस्त आहे असं आपण मानू, म्हणजे भरलेला शंकू आहे असं मानू। तर यामध्ये 2 पृष्ठ आहेत, हे वरचं वक्र पृष्ठ आणि हा खालचं तळाचं जे आहे ते वर्तुळाकार पृष्ठ। नंतर पंचकोनी सूची। आता पंचकोनी सूचीमध्ये तळाचा पृष्ठभाग हा पंचकोनी आकाराचा आहे आणि वरती टोक काढलेला आहे, त्यामुळे हा जो काही आकार आहे याला त्या ठिकाणी पंचकोनी सूची असं म्हटलेलं आहे। पहा इथे ही पंचकोनी सूची आहे आणि ही पंचकोनी चिती आहे। चितीमध्ये वरचा भाग सुद्धा पंचकोनी आकाराचा आहे आणि सूचीमध्ये मात्र वर सुईप्रमाणे टोक निघालेलं आहे। पहा या दोनमध्ये तुम्हाला फरक कळेल लगेच की सूची कुणाला म्हणायचे आणि चिती कुणाला म्हणायचे। तर या पंचकोनी सूचीमध्ये पृष्ठ किती आहे तर खालचं एक सपाट पृष्ठ जे असेल ते पंचकोनी आकाराचं एक आहे आणि उभे 5 त्रिकोण आहेत। पहा म्हणजे 5 आणि 1 6 पृष्ठ त्या ठिकाणी आहेत। शिरोबिंदू किती आहेत तर खाली 1 2 3 4 5 आणि वरच्या बाजूचा एक असे 6 शिरोबिंदू आहेत। कडा किती आहेत खालच्या 5 कडा आहेत आणि उभ्या सुद्धा त्या ठिकाणी 5 कोपऱ्यातनं वर येणाऱ्या 5 कडा, म्हणजे खालच्या तळाच्या 5 कडा आणि वरच्या 5 अशा एकूण 10 कडा या ठिकाणी आपल्याला सांगता येतील। त्यानंतर षटकोनी सूची, म्हणजे खालचा आकार षटकोनी आकाराचा आहे, ही षटकोनी चिती आहे। पहा चितीमध्ये खालचा आणि वरचा दोन्ही पृष्ठभाग हे षटकोनी आकाराचे आहेत आणि सूचीमध्ये मात्र वर टोक निघालेला आहे। सूचीमध्ये जे उभे पृष्ठ असतात ते त्रिकोणी, हा त्रिकोण आकार दिसतोय आपल्याला, त्रिकोणी आकाराचे असतात आणि जी काही चिती असेल त्या चितीमध्ये जे उभे पृष्ठ आहेत हा उभा पृष्ठभाग बघा हा आयत आकाराचा आहे। तर हा फरक आहे चितीमध्ये आणि सूचीमध्ये। सूचीमध्ये उभे पृष्ठ त्रिकोणी आकाराचे असतात आणि चितीमध्ये उभे पृष्ठ आयत आकाराचे असतात। सूचीमध्ये वर टोक निघालेलं असतं, चितीमध्ये मात्र तळाचा पृष्ठभाग आणि वरचा पृष्ठभाग हा सारखा असतो, सेम असतो। तळाच्या पृष्ठभागावरनं या दोन्ही आकारांना नावं दिलेली आहेत। तर षटकोनी सूची म्हटले, षटकोनी सूचीमध्ये पृष्ठ किती आहेत तर खालचं तळाचं एक पृष्ठ आहे आणि वरचे षटकोन म्हणजे 6 पृष्ठ आहेत त्रिकोणी आकाराचे, असे एकूण 7 पृष्ठ या ठिकाणी आहेत। शिरोबिंदू किती आहेत पहा खाली 6 शिरोबिंदू आहेत, 1 2 3 4 5 6 आणि वरचा हा एक 7वा, तर याला 7 शिरोबिंदू आहेत। कडा किती आहेत तर कडा आपण जर मोजल्या तर खालच्या 6 आणि उभ्या सुद्धा 6 अशा एकूण 6 6 12 कडा त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील। षटकोनी चिती, तर षटकोनी चितीमध्ये पृष्ठ खालचं आणि वरचं एक आणि कडाचे हे 1 2 3 दिसतात, ते 4 5 आणि 6 आणि हे 2 तळाचं आणि वरचं असे 2 पृष्ठ, असे एकूण 8 पृष्ठ आहेत। त्यानंतर शिरोबिंदू जे आहेत पहा 1 2 3 4 5 6, तळाचे 6 आणि वरच्या बाजूचे सुद्धा 6 असे 6 आणि 6 12 त्या ठिकाणी तुम्हाला शिरोबिंदू दिसतील। कडा जे आहेत त्या कडामध्ये आपण जर मोजलं तर वरच्या बाजूच्या 1 2 3 4 5 6 कडा, त्यानंतर खालच्या बाजूच्या 6 कडा आणि उभ्या सुद्धा 6 कडा, अशा 6 6 6 म्हणजे एकूण 18 कडा जे आहेत त्या तुम्हाला या षटकोनी चितीला असणार आहेत, 18 कडा असणार आहेत। पंचकोनी चिती जी आहे याच्यामध्ये आपण पहा पंचकोनी चितीमध्ये तळ आणि वरचा भाग हा पंचकोनी आकाराचा आहे आणि त्याला 5 अशा पद्धतीचे आयताकृती भाग उभे जोडलेले आहेत। तर यामध्ये पृष्ठ किती आहेत तर 1 2 आणि हे 5 असे 5 आणि 2 मिळून 7 पृष्ठ त्या ठिकाणी आहेत। शिरोबिंदू किती आहेत तर तळाच्या बाजूने 1 2 3 म्हणजे टोक किती आहे त्याला कोपरे किती आहेत तर 5 कोपरे खालच्या बाजूने वरच्या बाजूने 5 असे एकूण 5 आणि 5 10 त्या ठिकाणी कोपरे आहेत, म्हणजे 10 शिरोबिंदू आहेत। आणि कडा ज्या आहेत त्या कडा किती आहेत तर तळाच्या 5 वरच्या 5 आणि उभ्या 5 अशा एकूण 5 त्रिक 15 कडा त्या ठिकाणी तुम्हाला या पंचकोनी चितीला असणार आहे। तर अशा पद्धतीने पहा या प्रकरणामध्ये आपण वेगवेगळ्या त्रिमितीय आकारांचा अभ्यास केलेला आहे आणि त्रिमितीय आकारांचा अभ्यास करून त्या आकाराला पृष्ठ किती असतात, त्या आकाराला शिरोबिंदू किती असतात आणि त्या आकाराला कडा किती असतात यांची माहिती आपण या प्रकरणामध्ये घेतलेली आहे। हे त्रिमितीय आकार आहेत कारण याला 3 बाजू आपण त्याच्या मोजू शकतो, लांबी रुंदी आणि जाडी किंवा उंची, म्हणून या पद्धतीने या आकारांना त्रिमितीय आकार असं म्हटलेलं आहे। निश्चितच सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडेल, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्यावर हा सराव संच जो 41 दिलेला आहे त्याची जी उत्तरं आहेत ती सुद्धा अशा पद्धतीने छान टेबलच्या सहाय्याने आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायला सुद्धा विसरायचं नाही। धन्यवाद।